नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. मी श्वेता. तर मी आले माझ्या माहेरी. काल आले मी, तर आज म्हणलं ब्लॉग स्टार्ट करावा आणि यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला इकडलेच बघायला मिळतील, माझ्या माहेरचे. तर चला बघा, सगळेजण इथं बसले, सगळे चिल्लर पार्टी खेळत बसली होती. ही आहे चिऊ. आधीच्या ब्लॉग मध्ये तर बघितलाय तुम्ही. हाय का? हा, ही आहे संघर्ष. हाय. ही आहे द्रिशा आणि ही आहे श्रेयाला तर तुम्ही नेहमीच बघताय ब्लॉग मध्ये. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्रेया, चिऊचं स्कूल कधी असते? सकाळी लवकर असते. किती वाजता उठावं लागते? 5:30ला. हा, मम्मा लवकर उठते ना. हा, लवकर पटकन उठवून पटपट सगळं आवरावं लागते है ना. आणि आता आता सुट्ट्या आहेत म्हणून निवांत. आणि दृश्याचं आणि श्रेयाचं स्कूल दुपारी असते, त्यांचं निवांतच असते. पण सकाळी असो दुपारी असो धावपळ असतेच, मम्मी लोकांची, पुन्हा नंतर बच्चे पार्टीची. पण आता निवांत आहे आणि ब्लॉग पण खूप छान छान येणार आहेत. आम्ही मस्त रोज काय छान छान ब्लॉग बनवणार, तुम्हाला दाखवणार है ना, है ना. आणि 2 याच्यामध्ये कमी आहेत, म्हणजे माझ्या 2 भावाच्या मुली त्या आल्या नाहीत. ऊन पण खूप आहे, त्याच्यामुळे त्या इकडे आल्या नाहीत. तर आता ते आपण येतील ब्लॉग मध्ये पुढच्या. आणखीन काय काय सांग रेसिपी सांगते तुम्हाला श्रेया. हे चिऊ काय सांगत होती आईला? आईला सांगत होते कैरीला उकडायचं, मग ते उकड्यामध्ये मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. मग मला तेवढं माहिती नाही. कैरीची चटणी कसं बनवायचं? कैरीची चटणी, कांद्याची चटणी येते का तुला? बरं, कांद्याची चटणीला लागते कांदे कापून घ्यायचे 4 आणि पुन्हा मिरची टाकायचं, जिरे टाकायचं, लसूण टाकायचं, मग पुन्हा वाटायचं, झाली चटणी तयार. कैरीची चटणी, कैरीचं पण, कैरी चिरायचं, शेंगदाणा, कांदे, लसूण जिरा टाकायचं, मग तयार. कैरी चटणी आवडते, लय आवडते का? आणि कैरीचं पण म्हणजे पण पिली नाहीस तू? कैरी भाजून चुलीत भाजायचं, चुलीत भाजून ते वरचं चालतं सगळं काढायचं, आणि मधलं जे गर राहतंय ना सगळं ते मिक्सर मधून काढायचं, साखर टाकून आणि पाणी घालायचं त्याच्यात आणि प्यायचं. कैरीचं पण त्याच्यामुळं उन्हाळ्यातली गरमी सगळी ऊन उतरते, थंड असते ती. अजून काय आवडते खायला? अजून काही नाही. काय नाही. काय चिऊ म्हणते व्हिडिओ चालू आहे आई, म्हणून चिकन मटन म्हणजे व्हिडिओ जे बघतात ते बी खातातच, असं नाही की तूच खातेस असं. सांग बर कोणता आवडते सांग. मला अंडा बिर्याणी आवडते. अंडा बिर्याणी आवडते का? आणि चिकन बिर्याणी? चिकन बिर्याणी तेवढी आवडत नाही, मटन बिर्याणी आवडते. मटन बिर्याणी आवडते का? चिकन बिर्याणी, भाजी, चिकनची भाजी, नॉनव्हेज सगळंच आवडते बरं शिवला आमच्या. उगं चाललंय आता मोबाईल समोर, हे नाही ते नाही, सगळं झिंगे सुकट सगळंच, सगळं कोणतंच सोडत नाही ते. इकडे झोपणं चाललंय, दोघीचा आराम चाललाय. बिचारा थकल्यात काम करून. काम लागलं होतं दोघीला. रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर आम्ही बनवणार आहोत रस आणि धिरड्या, आणि त्याच्यासोबत रस गोड तर आलाच, त्याच्यासोबत तिखट पण लागणारच आहे. तर शेवग्याच्या शेंगा आणि ज्वारीची भाकरी. तर धिरड्या हे म्हणजे तुम्हाला माहिती आहेत का नाही हे कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर आमच्या भागामध्ये बनवलं जातंय रसासोबत. आणि आंब्याचा सीझन चालू आहे, आंबे आता भरपूर यायला लागलेत बाजारामध्ये. तर आता आजचा प्लॅन ठरला की धिरड्यासोबत रस बनवावा, आणि रस आणि धिरड्या हे कॉम्बिनेशन खूप छान लागतंय.
धिरड्या असं हे त्याच्यामध्ये मीठ लसण आणि सगळे पीठ मिक्स करून ते बनवलं जाते. तर मी तुम्हाला दाखवेनच आता. तर इकडे तयारी चालू आहे. धिरड्या बनवण्यासाठी वहिनीची तयारी चालू आहे. तर सुरुवातीला इथं बघा 2 पीठ घेतलेत वहिनींनी. ह्याच्यामध्ये ह्याचं गव्हाचं पीठ ना, गव्हाचं पीठ 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी डाळीचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. आणि त्याच्यामध्ये हळद टाकले. अजून मीठ टाकलंय का? हां, हळद आणि चवीनुसार मीठ. तर आता अजून एक पीठ ऍड करायचं आहे ना ह्याच्यामध्ये, ज्वारीचं पीठ टाकायचं आहे. म्हणजे 3 पिठांचा वापर होत आहे धिरड्या बनवण्यासाठी. आणि जास्त पिठाचं प्रमाण कोणतं घ्यायचं तर गव्हाचं. 2 वाट्या ह्या वाटीनुसार घेतलोय आम्ही. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. आणि मग आता पुढची प्रोसेस. आता ज्वारीचं पीठ टाकून घेणार. चाळून घ्यायला लागलं का? ज्वारीचं टाकलं, बरं बरं. तर घेतलं याच्यामध्ये त्या सगळं प्रमाण ह्याचं. तुम्हाला लक्षात आलंच असेल, मी सांगितलेच. तर आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं का? पाणी टाकून घ्या, पाणी टाकून घ्या. आता ह्याला हळूहळू करून किती पाणी लागते या अंदाजानुसार ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. आणि लसूण पण लागणार आहे. लसूण ह्याला जास्तच टाकायचं, म्हणजे लसणामुळे छान चव येते. आणि जास्त काही याच्यात दुसरं काही टाकायचं नाही. फक्त 3च पदार्थ आहेत, म्हणजे चवीनुसार आपल्याला काय टाकायचं आहे ते. मीठ, हळद आणि लसूण. लसणाचा वापर जास्त करायचा आहे. आणि आंब्याचा सीझन उन्हाळ्यातच येतो. त्याच्यामुळे आमच्या इकडं भागामध्ये हे जास्त रेसिपी बनवली जाते. तर सगळ्यांनाच आवडते आमरस आणि धिरड्या. आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये. किती लागतंय थोडंसं पातळच करून घ्यायचं ना, डोश्याच्या पिठासारखं ना. हां, डोश्याच्या पिठासारखं. पीठ सगळं मिक्स करून घेतलेत व्यवस्थित एकदम. आता सगळ्या शेवटी लसूण टाकून घ्यायचंय. लसूण 2 गड्डे वापरलेला आहे, 2 मोठे गड्डे. लसणाचा जास्तच वापर करायचा आहे, कमी पडू द्यायचं नाही लसूण. लसणामुळे चव लागते हे. आणि लसण मिक्सर मधून वाटायचं. चिटकलं. आधी थोडंसं तेल टाकून घेतलं होतं तव्यावरती. तर आता बघतायत शेकले का, चेक करून घालून. शेकले, चिटकलं नाही म्हणजे शेकले चांगलं. तर आता ह्याला उलटून घ्या. मस्त झालंय धिरडी. मस्त झालंय. आता हे रसासोबत एकदम भारी लागते का ना. शिव, आवडते का तुला? मला तर खूप आवडते. धिरडी नुसती खायला आवडते का रसासोबत खायला? हा शिव, नुसती खायला आवडते का रसासोबत? हो, धिरडी रसासोबत. रसासोबत नुसती बी खायला आवडते, पण रसासोबत बी आवडते. बघा छान धिरडी आता एकीकडून शेकली. आता दुसऱ्या साईडने शेकून घ्यायचंय. झालं आता असं एक एक करून सगळे आता करून घ्यायला. शिवची मम्मी होय. होय शिवची मम्मी लय छान करते, हाय का नाही? शिवची मम्मी सगळं छान करते, टेस्टी टेस्टी, हाय का नाही? आणि हे आंटी कसं करते शिव? राणी आंटीला तर येणार, पण राणी आंटीला येणार का? येता कसं येतं येणं? तिने शिकले आता, हाय का? आता हे पोळी तयार. पोळी आहे का? धिरडी तयार, या खायला. बनवून नक्की बघा. शिव सांगलेली आहे आमची. बघा शिव बोल इकडा. बनवून नक्की बनवा आणि करून खावा.
आंब्याचा इकडं आंब्याचा सीझन चालू आहे. हा तुम्ही बी रस धिरडी खावा करून करून खावा है का, आंब्याची मजा घ्या है का नाही. आता इकडे दुसरा डोसा तयार होतोय मस्त. हं. तर जेवण झालं आत्ताच मस्त पोट भरून. भूक पण एवढी लागली होती. तर मस्त आजचा बेत जेवणाचा एकदम छान होता. दाखवलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये मी रस. मी तर भरपूर खाल्ला रस. धिरडी पण खूप दिवसाच्या नंतर खाल्ली. आणि शेंगा, गवारच्या शेंगाची भाजी, भाकरी, मस्त जेवण झाले. तर आजचा दिवसभराचा ब्लॉग म्हणजे जे काही मी शूट केले ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. चिल्लर पार्टी सगळे झोपले. दिवसभर कसला दंगा होता त्यांचा. तर आता कूलर लावून सगळे मस्त झोपलेत निवांत. मी पण झोपणार आहे आता. तर व्हिडिओला इथंच थांबवते. तर भेटूया लवकरच एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.